एकदम जुनं घर. घरामध्ये एक खोली आहे. त्यांना ना त्या घरामध्ये एक एंटिटी दिसलेली आणि ती एंटिटी होती 6-7 फुटाची. पर्टिक्युलर त्या खोलीमध्ये फिरताना दिसायची. पण ते नाही निघालं, त्यामुळे त्या लोकांनी काय केलं, त्या खोलीला पूर्ण लाकूड मारून त्या लोकांनी पॅक करून टाकले, की आत कोणी जायचं. आणि परत जेव्हा ते येतात, म्हणजे काही दिवसानंतर वगैरे ते येतील ना, तर त्यांच्या घरातले जे देव आहेत ना, ते एक साईडला सारवलेले असतात. नमस्कार. आज आपल्या शोवरती ठाण्यावरून संजीव चव्हाण आलेला आहे. तर नमस्कार. संजीव, तुझ्याकडे कशा काहीतरी भयानक गोष्टी आहेत ज्या तू आपल्या ऑडियन्स समोर सांगणार आहेत. तर आजची आपली तू सुरुवात कुठून करशील? तर सुरुवातीला मी पहिली माझी स्टोरी सांगेन, की मागच्या वर्षी म्हणजे जून-जुलैच्या दरम्यान, तर ओके. माझे ऑफिसचे जे मित्र होते, तर त्याच्या एका मित्राचं गाव आहे संगमेश्वरला, कोकणात. कोकणात. तर संगमेश्वरला आम्ही म्हटलं वीकेंड आहे, 2-3 दिवस ट्रिप काढूयात आणि संगमेश्वरला जाऊन फिरून येऊयात. तर मग आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही संगमेश्वरला पोहोचलो, आम्ही वाया ट्रेन गेलो होतो. म्हणजे काही व्हेकल वगैरे घेऊन गेलो नव्हतो. मग संगमेश्वर स्टेशनपासून ते त्याच्या घरी जाण्यामध्ये एक हार्डली 40 ते 45 मिनिटं लागतात. तर बरोबर मधोमध एक घाट आहे ओके. आणि तो घाट असा आहे, की म्हणजे तो घाट एक 15 मिनिटाचाच घाट आहे. तुम्हाला असं चढून पूर्ण वरती जायचंय, तिथनं चढून पूर्ण खाली जायचंय आणि घाट उतरल्यावरच पुढे लेफ्टला म्हणजे त्याचा बंगलो आहे. आणि त्याचा बंगलो पण अशा ठिकाणी आहे, की जिकडे जवळपासमध्ये घरच नाहीयेत. ओके. जर तुम्हाला काही विकतही घ्यायचं असेल किंवा दुकानातही जायचं असेल, तर तुम्हाला एक साधारण 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये गावात जावं लागतं. मग तिथनं तुम्हाला जे काही असेल ते तुम्हाला मिळेल. तर पहिल्या दिवशी आम्ही आलो. मग सकाळी पोहोचलो आम्ही. संध्याकाळी वगैरे सगळ्यांचं असं होतं, की काहीतरी खायला वगैरे घेऊन येऊयात आणि मग ते असं ठरवता मुलांचं झाली रात्र. 9-9:30 वाजले रात्रीचे. तर त्याच्यानंतर मग आता जायचं कसं? तर त्याच्याकडे तर काही व्हेकल नव्हती. एक तर त्यांच्या घरात एक टेम्पो होता, जो म्हणजे सामान वगैरे आणण्यासाठी किंवा लाकडं वगैरे तोडल्यानंतर ती घेऊन जाण्यासाठी होता. तर तो म्हटला, की "एक 4 चाकी टेम्पो आहे, आपण टेम्पोने जाऊयात." आणि आम्ही 5-6 मित्र होतो. 3 लोकं पुढे बसतील, बाकीचे लोकं पाठी टेम्पोमध्ये बसतील. तर म्हटले, की ठीक आहे आणि ह्यांच्यामध्ये कोणाला येतच नव्हती गाडी चालवता. ओके. म्हणजे चालवणार तर मी एकटाच होतो. तर मग हे लोकं म्हटले, की ठीक आहे, एक काम करूयात, गावाला जाऊयात, गावात जाऊयात, घेऊयात आणि परत येऊयात घरी लगेच. तर मग आम्ही रात्री 9:30ला निघालो. ओके. तर आता दुकान चालू असेल की नाही हे पण आम्हाला माहिती नव्हतं. कारण की गावा ठिकाणी लवकर दुकानं बंद होतात. तर मग आम्ही काढलं एक 9:10ला आम्ही निघालो घरातनं. मग त्याच्यानंतर गावाला म्हणजे गावात आतमध्ये पोहोचेपर्यंत 9:30 झाले. 4-5 किलोमीटरचा ड्राईव्ह होता. आणि त्याच्यानंतर तिथे आम्ही सामान वगैरे जे काय असेल ते, म्हणजे असं काही अंडी वगैरे तर नाही घेतली, पण आपला ब्रेड, त्याच्यानंतर काही स्नॅक्स, लेस, कुरकुरे, पेप्सी वगैरे अशा गोष्टी घेतल्या. मग तिथनं आम्ही परत बसलो गाडीमध्ये आणि तिथनं आम्ही निघालो. आणि एकतर तिकडे गाव एरिया आहे, तिकडे लाईट नाही. म्हणजे बाजूला तुम्हाला लॅम्प वगैरे काही नव्हते. अंधार, पूर्ण रस्ता पूर्ण असा काळा दिसायचा. फक्त तुमच्या जी गाडीची लाईट पडते त्याच्यावर तुम्हाला रस्ता दिसणार. बाकी तुम्हाला काहीच दिसणार नाही. आणि एक आमची चुकामुक काय झाली, की आम्ही सगळे असेच बोलता आम्ही पुढे 3 जण बसलेलो. मी चालवत होतो, बाजूला 2 जण बसलेली एका सीटवरती शेअर करून आणि बाकीची सगळी पाठीमागे बसले टेम्पोमध्ये. तर आता ह्यांना असं आहे, की मला तर ॲक्चुअली मी इथे पहिल्यांदाच इथे आलो, तर मला रस्ता तर लगेच असा कळण्यात येत नव्हता आणि ज्याचं गाव होतं, ज्याचं घर होतं, तो बसला मागे. आणि बघता आम्ही पोहोचलो. म्हणजे मला वाटलं, की रस्ता चुकला आहे. तर मग तरीही मी म्हटलं, की ठीक आहे चल आता माहिती नाही, आपण थोडं पुढे जाऊन बघूयात काय आहे का? तर त्याचं कसं होतं, की राइट साइडला त्याचं घर होतं. अच्छा. आणि त्याच्या घराच्या कंपाऊंडच्या बाहेर फक्त एक लाईट होती. पण ती पण आम्ही घरातून निघताना कसं तो बोलला, की आता घरी लाईट बंद करूयात. मग त्याने बंद केली होती आणि त्यामुळे त्याचा बंगला पण दिसत नव्हता. दिसलं नाही. आणि झाडी आणि पावसाळ्यात गेलेलो, झाडी भरपूर. मग त्याच्यानंतर ती चुकामुक झाली, तर मी चुकून त्या घाटामध्ये परत गाडी घातली. आणि आता हे लोकं पाठीमागनं आता ह्यांना कळलं आणि मी म्हटले, की आता घाट तर लागलाच नव्हता आपल्याला. घाट कसा लागला अचानक? आणि हे लोकं पाठीमागनं आरडाओरडा करायला लागले, की "अरे गाडी थांबव, आपण घाटात आलोय, घाटात आलोय." आणि तो घाटातला रस्ता सुद्धा एवढा लहान, की म्हणजे तिथनं मला तो टेम्पो फिरवायला जमला नसता. कारण की इकडे खाली पूर्ण रस्ता गेला, इकडे खाली पूर्ण रस्ता गेला. म्हणजे एवढ्याच ह्याच्यातनं आपण जातोय मधल्या भागातनं. मग त्याच्यानंतर आता मी म्हटले, की आता इथनं तर फिरवता जमणार नाही आणि एवढ्या अंधारात तर मला तर जमणारच नाही. कारण मी ह्याच्या आधी टेम्पो पण चालवला नव्हता. तर मी त्याला म्हटले, की काम करू, आपण थोडं पुढे जाऊ
जिथे आपल्याला मैदान दिसेल ना, सुटसुटीत मैदान, थोडंसं कुठे फिरवण्यासारखी जागा दिसेल, तिथे मी गाडी फिरवतो. तरी हे लोकांचा आरडाओरडा काय थांबला नाही, कारण की आता जो तो गावातला होता त्याला माहिती होतं की ह्या वेळेस आपण ह्या ठिकाणी पोहोचलोय की आपल्यासोबत काही घडू शकतं. करेक्ट. संगमेश्वर म्हटले की तिथे एक तर जनावरांची तर भीतीच आहेत, वाघ आहे वगैरे आहेत, पण त्याच्यानंतर त्यांनी भरपूरशा काही गोष्टी ऐकल्या होत्या ज्या त्या घाटातल्या आहेत. ओके. की ह्या ठिकाणी रात्रीचं जायचं नाही, आणि गावातल्या त्या ठिकाणी रात्री कोणी येऊन जाऊन करतच नाही, आणि मोस्टली तिकडचे लोक टाळतात रात्रीच तिकडे जायचंच नाही. जे काय असेल ते तुम्हाला जे काय घ्यायचं ते गावाच्या अपोजिट साईडलाच गावामध्ये मार्केट वगैरे आहे, तिकडे तुम्ही घ्या. इकडचा रस्ता लोक टाळतात, जरी असेल तरी ते काय त्यांच्या जे रिक्षा वगैरे असतील त्यातल्या त्या गेल्या तरच, म्हणजे स्टेशनला जाण्या येण्यासाठी. तरी आता मी म्हटलं की आता इथनं तर मला फिरवता जमणार नाही गाडी. मी थोडी पुढे पुढे गेलो आणि एका टोकावरती पोहोचलो आम्ही घाटाच्या. म्हणजे तो एक बरोबर एक्झॅक्ट पॉईंट होता की जिथनं खाली उतरायला आहे आणि इकडून पोचायला आहे. तिथे मला एक जागा दिसली, बाजूला एक शेत होतं, तिथे लावला होता भात. कारण की मी गाडी फिरवताना मला दिसलंय की पाणी आहे त्यात, भात वगैरे वगैरे जे काय आहे ते. आणि त्याच्यानंतर गाडी फिरवताना माझी गाडी अडकली तिथे. अच्छा. गाडीचा चाक अडकला चिखलात. ओके. आता चिखलात गाडीचा चाक अडकला की आता, आणि हे लोक परत अजून ओरडायला लागले की गाडी कशी अडकली तुझ्याकडून. आणि ती गाडी मी किती फिरवतोय आणि मी एक्सिलेटर देतोय पण गाडी निघतच नाही बाहेर. आणि हे लोक उतरले खाली. हे लोक म्हटले की आता एक काम करू, उतरूयात, धक्का मारूयात सगळे. तर मी बसलो, माझ्या बाजूचे दोघे ते नाही उतरले, कारण की पाठीचे बसले चांगले हट्टे गट्टे होते. ते म्हटले की आम्ही धक्का मारू, तू फक्त लवकर गाडी एक्सिलेटर करून पिक घे पुढे गाडी. म्हटलं की ठीक आहे. तर असंच आम्ही, म्हणजे हा एकदम 40 सेकंदाचा खेळ असेल, 40 ते 50 सेकंदाचा खेळ असेल, 1 मिनिटाच्या आतमध्ये. मी गाडीला एक्सिलेटर दिला, गाडी बाहेर काढत होतो, येत नव्हती, आणि अचानक आहे ना गाडी बंद. गाडी आपोआप बंद झाली. आणि त्याच्यामध्ये कसं म्हणजे टेम्पोमध्ये आपण कारमध्ये आपण बघतो की जरी मी गाडी बंद केली, मी माझी हेडलाईटचा तो बटन चालू ठेवला, मी गाडी जरी बंद केली तरी माझी हेडलाईट चालू असणार. करेक्ट. चावी जरी काढली तरी हेडलाईट चालू असणार. आणि जेव्हा तुम्ही फक्त त्याला एक्सेल द्याल तेव्हाच ती फक्त फ्लिकर होणार, कारण की गाडी मोटर तुमचा स्टार्ट होत असणार. आणि गाडी माझी ऑटोमॅटिक बंद झाली, आणि मी त्याला एक्सेल देतो, तो एक्सेल पण चालू होत नाही, आणि लाईट चालू होती तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर एक पॉईंट असा आला की 10 सेकंदासाठी सगळे शांत झाले. मी, माझ्या बाजूचे दोघे, आणि पाठी बसलेले जे धक्का मारत ते पण धक्का मारायचे बंद झाले. या 10 सेकंड मध्ये ती लाईट पण बंद झाली, हेडलाईट. आणि आम्हाला फक्त असं झाडांचा आवाज यायला लागला आजूबाजूला, असं काही झाडं हलतायत, वारा असेल पण ते एक वेगळ्या पद्धतीची सगळी असं झाडं, म्हणजे असं चालण्याचं आणि हलण्याचं असं जाणवायला लागलं. कोणतरी येतंय की कोणतरी धावतंय, चालतोय धावतोय. आणि तिथे राहणारा तर कोणच नाही, वरती घाटात कोण राहणार आहे, घाटात तर कोण राहणार नाही. आणि जनावर असेल तर म्हणजे तो एवढा तर हे करणार नाही की तो धावून थांबेल, परत धावून थांबेल. आणि त्या मीनवाईल मध्ये लाईट पण ऑटोमॅटिक बंद झाली. आणि मी गाडी स्टार्ट करतोय, बटन पण मी त्याचा चालू केलाय, पुढे फिरवला लाईटीचा, तरी हेडलाईट चालू होत नाहीये. मग शेवटी म्हणजे मी आता सगळ्यांना म्हटले, काम करा, देवाचं नाव घ्या. सगळे देवाचं नाव घ्यायला लागले. सगळे 2-3 वेळा देवाचं नाव घेतलं. त्याच्यानंतर ती गाडी सुरू झाली, आणि कशी या लोकांनी दिधक्का मारली, आणि त्या घाटाच्या रस्त्यामध्ये तिथून ते त्याच्या घरापर्यंत मी जी गाडी ती पळवली आहे, म्हणजे सकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही त्या घाटात परत आलो, आणि तिथे मला ती गाडी, म्हणजे तुम्ही 25-30च्या वरती ती गाडीच पळू शकत नाही. आणि मी रात्री ती गाडी 40-50 पर्यंत नेली होती, आणि मी पूर्ण असं म्हणजे असं फिरून येतोय ती गाडी, म्हणजे एवढी त्यावेळेस, म्हणजे एक फील येतो आपल्याला की अरे काहीतरी प्रेझेन्स आहे, काहीतरी आहे की जे आपल्याला वॉच करतंय. तर तिथे गोष्ट ती झाली होती. तुला असं पर्सनली असं जाणवतं का की एनर्जीज तुला जाणवतात की आजूबाजूला काहीतरी नेगेटिव्ह एनर्जी आहे, मनुष्यगण आहे माझा? तर आता म्हणजे मी गावाला वगैरे जातो, तिथे आमच्या इकडे पण बाजूला अशा भरपूरशा गोष्टी आहेत की जिथे लोक म्हणतात की अरे इथे हे आहे, ते आहे, हे आहे, ते आहे. पण म्हणजे आपण त्यावेळी तिथे गेलो, म्हणजे तिथे नसेल जरी गेलो तरी आपलं एक इंटरॅक्शन जे होतं त्या जागेसोबत, की आपल्याला एक जाणवतं की हा इथे काहीतरी आहे, इथे काहीतरी फील होते की इथे काहीतरी आहेच. तर ते एक होतं मला, म्हणजे लहानपणी पण 1-2दा मला असं हे झालं होतं की आम्ही एका अनोळखी ठिकाणी गेलो होतो. तर तिथेही गेल्यानंतर म्हणजे असं लहान होतं त्यावेळेस, म्हणजे किती एक 7वीत-8वीत असेल मी त्यावेळेस. आणि तिथे गेल्यानंतरही आम्हाला असं फील झालं की, म्हणजे मला असं फील झालं की काहीतरी आहे तिथे. तर त्याच्यानंतर असं माझ्यासोबत असं भरपूरदा होतं की म्हणजे मला तिथे काय फील झालं ना
की त्या दिवशी मला अशी अचानक अंगावरती झोप भरपूर येते. अच्छा. आणि त्यामुळे म्हणजे मला माझ्या आईलाही माहिती आहे की ह्याला असं काही झालं, हा जास्त झोपायला वगैरे लागला की म्हणजे ह्याला काहीतरी दिसलंय किंवा ह्याला काहीतरी एक्सपिरियन्स झालाय. तर ती बरोबर म्हणजे येणार, माझी दृष्ट काढणार, मग बरोबर शनिवारची पण माझी दृष्ट काढणार, ती मला मंदिरात घेऊन जाणार वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर होत राहतात. तर हे असं एक आहे की म्हणजे मला थोडंसं इंडिकेशन देतात की इथे काहीतरी काहीतरी आहे, की ओके. काहीतरी एक निगेटिव्ह एनर्जी आहे की आपल्याला ते कळून येतं. ओके. तर मग दुसऱ्या दिवशी हम्म. आता ही तर खूप कमालची गोष्ट आहे. म्हणजे ह्या घाटातला हा जो सीन झाला, ठीक आहे, तोपर्यंत मला वाटत होतं की काहीतरी असेल, की म्हणजे जे आम्हाला फील होतंय किंवा सगळे आम्ही घाबरलोय असू, ही असू शकतं. पण जे दुसऱ्या दिवशी आमच्याबरोबर घडणार होतं, ते आम्हाला लोकांना काही एक्सपेक्टेड नव्हतं. काय? मला एक प्रश्न होता की ज्याला तो रस्ता माहिती आहे, गावचा माणूस, हां. त्याला तुम्ही पुढे का नाही बसवलं? कारण की काय झालं होतं, की आम्ही दुकानातनं सामान घेतलं आणि ह्या लोकांना, बाकीच्या लोकांना पुढे बसण्याची आवड, की आम्हाला मागे नाही, आम्हाला पुढेच बसायचं. तर तो बोलला, की तुम्ही बसा पुढे, मी मागे बसतो. आणि मागे पण तो बसला, तर तो त्यांच्या गप्पा-गप्पामध्ये बाकीच्या पोरांबरोबर ते राहून गेलं. ओके. आणि ते रस्ता पण असा सरळच होता. घाटापर्यंत पोहोचेपर्यंत रस्ता सरळच होता. सरळ पण मी पण पळवतच होतो गाडी. म्हटलं, की आता ह्याचं घर दिसेलच मला किंवा हा सांगेल पाठीमागनं, की "अरे बाबा, माझं घर आलं, थांबव." करेक्ट. आता जोपर्यंत मी घाटात पोहोचलो ना, तोपर्यंत तो काही बोलेना पण आहे. हे एक झालं. दुसऱ्या दिवशी आता त्याचं गावातलं एक घर आहे. तर ते घर पण कसं आहे, की म्हणजे त्या गावात नाहीये, एक दुसऱ्या गावात आहे, बाजूच्याच एका गावात आहे. तिकडे आधी त्यांचं ते मूळ घर आहे. जिथे आधीपासून त्यांचे जे एन्सेस्टर्स वगैरे ते सगळे तिथे राहायचे. तर ते घर पण कसं आहे, की आता असं डोंगरावरती आहे. असे पायऱ्या-पायऱ्यांसारखी अशी घरं अशी बांधलेली आहेत तिथे. तर आणि तिकडे घरामध्ये ऑलरेडी त्यांच्याबरोबर एक गोष्ट घडलेली होती. ओके. तर त्याने आम्हाला ट्रिपवरती यायच्या आधी सांगितलेलं, की या घरी आपण जाणार आहोत, पण तिथे एक अशी गोष्ट घडलेली आहे. तर आम्ही म्हटले, की चल काय पण बोलत असशील. मग त्याने ना आम्हाला तिकडचे फोटोग्राफ्स दाखवलेले. अच्छा. तर ते फोटोग्राफ्स म्हणजे नॉर्मल असं म्हणजे त्यांच्या घरामध्ये एक खोली आहे. तर तिकडे 1-2 वर्ष आधी आहे ना, तर त्याची जी आई आहे, तर त्यांना ना त्या घरामध्ये एक एंटिटी दिसलेली आणि ती अच्छा. एंटिटी होती 6-7 फुटाची ओके. आणि ती घरामध्ये सारखीच म्हणजे त्या खोलीमध्ये फिरताना दिसायची. तर मग एकदा निग्लेक्ट केलं, म्हणजे त्यांना वाटले की काही असेल. मग त्यांनी किंवा भास असेल, तर एकदा सोडून दिला. 2-3दा त्यांना दिसली. मग त्यांच्या बाकीच्या नातेवाईकांना पण ते दिसायला लागली, की त्या घरामध्ये पर्टिक्युलर त्या रूममध्ये काहीतरी आहे प्रेझेन्स. मग ह्या लोकांनाही पुढे जाऊन काय होऊ नये किंवा काही असो. आता काही म्हणजे घरात आहे तर त्यांनी काढण्याचा तर प्रयत्न काहीतरी केला असेल, पण ते नाही निघालं, त्यामुळे त्या लोकांनी काय केलं, तो रस्ता म्हणजे तो जो त्यांची जी खोली आहे, त्या खोलीला पूर्ण लाकूड मारून त्या लोकांनी पॅक करून टाकले, की आत कोणीच जायचं नाही. असं केलेलं त्या लोकांनी. तर त्यांनी आम्हाला ते रूमचा तो असा फोटो पाठवलेला, की हे बघ हे असं-असं केलेलं आहे. ओके. असं आहे, तसं आहे करून इथे असं-असं घडलं होतं. त्यांनी आम्हाला आधी ती स्टोरी सांगितली. मी म्हटलं, की ठीक आहे, चल चांगलं आहे. म्हणजे आपण म्हणजे जाऊन बघू. म्हणजे एक मज्जा असते पोरांमध्ये. चालू आहे ट्रिपला, चला जाऊन बघू, काय होते ते बघू. आणि आम्ही निघालो दुसऱ्या गावाला जायला दुसऱ्या दिवशी. मीच चालवत होतो गाडी आणि गावाच्या सीमेपाशी पोहोचलो, तिथं देवीचं एक मंदिर होतं. तर आधी तिथे नारळ ठेवला आणि मग तिथनं मग पाया पडून मग सगळे पुढे गेलो आम्ही. मग त्याच्या इकडे घरी पोहोचलो. गाडी खाली लावली. चालत, चालत, चालत आम्ही वरती गेलो. आणि त्यानेही ऑलरेडी ते घरामध्ये काय दिसलं होतं, तिची स्टोरी सांगितलेली. तर माझं असं होतं, की एकतर मला आधीच एक्सपिरियन्स होता त्या गोष्टी. मी सगळ्यांना म्हटलं, की तुम्ही आधी पुढे जावा, घरात जावा. मी सगळ्यात शेवटी येतो. मला आधी आत जाऊन मला काही बघायचं नाही जर काय असेल तर. तर सगळे गेले, म्हणजे 5-6 मित्र आम्ही होतो. तर 5 लोक आधी पुढे गेलो. मी सगळ्यात शेवटी आतमध्ये गेलो. तर आतमध्ये जायच्या आधी पण काय झालं, की त्याच्या घराची लाईट चालू होत नव्हती. अच्छा. आणि त्याचं घर पण जुनं, एकदम जुनं घर. आतमध्ये सगळं असं खाली असं शेणाने सारवलेलं. वरती अशी ती जुनी कौलं वगैरे आतमध्ये. मग आतमध्ये एका साईडला घरामध्ये जे पण त्यांचे जुने एन्सेस्टर्स होते, त्यांचे सगळ्यांचे फोटोग्राफ्स वगैरे आतमध्ये सगळे असे लावलेले. हार वगैरे घातले आणि घराच्या एंट्रन्सच्या समोर त्यांचं देवघर होतं. ओके. आणि ते देवघरला पण कसं असं डोर टाईप होतं आणि आतमध्ये एक छोटंसं असं त्यांनी बनवलं होतं. आता तिथे पण एक किस्सा होता. तर त्याने तिथे जायच्या आधी आम्हाला खाली गाडीमध्ये सांगितलं, की तो नेहमी त्या देवघरी जातात ना, तर नेहमी ते लोकं जातात तर देव नॉर्मली पूजा-बिजा करतात, नारळ वगैरे ठेवतात आणि नंतर ते लोकं ज्यावेळेस परत लॉक वगैरे करून निघून जातात. आणि परत जेव्हा ते येतात, म्हणजे काही दिवसानंतर वगैरे ते येतील ना, तर त्यांच्या घरातले जे देव आहेत ना, ते एक साईडला सारवलेले असतात.
अच्छा. आणि त्यांच्या घरात कोण जातही नाही. आणि हम्म. देवघराला कडी असल्यामुळे आतमध्ये काय जनावर म्हणजे मांजर वगैरे काही जाणार नाही. आणि हे नेहमी म्हणजे काही वर्ष झालं त्यांच्यावर घडत येते की देवघरातले देव एका साईडला सारवलेले असतात. हा हा. तर मी म्हटलं की आता हे पण तू सांगतोयस, आता तू हम्म. तुझ्या घरात पण हे, आता तर जायची हिंमतच होत नाहीये. म्हटलं तुम्ही लोक पुढे जावा, मी सगळ्यात शेवटी येईन. हम्म. तर ह्याने कशी तरी ते बाहेर लाईटीचं मागे सांगितलं, लाईट नव्हती. तर त्याने काहीतरी ते कनेक्शन वरखाली करून त्याने ती लाईट चालू केली, दरवाजा उघडला. तर आधी हे लोक 5 लोक गेले आतमध्ये. मी बाहेर म्हणजे अंगणात उभा होतो. मी म्हटलं की आता हे लोक आतमध्ये सगळे पोहोचलेत, मग मी आतमध्ये गेलो. आणि आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे कसं एक एक वेगळी वाईब येते. म्हणजे आम्हाला एक ऍक्च्युली माहिती होतं की हा इथे काहीतरी आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त एक असं एक डलनेस वाटतो ना की अरे इथे काहीतरी बरं नाही वाटत. म्हणजे असं मनाला काहीतरी थांबवते की इथे नको जाऊ, तिथे नको जाऊ. तर मग आधी घरात गेलो, सगळे लोक आम्ही बाहेर हॉलमध्ये थांबलो होतो. त्याने दाखवलं की हे त्याच्या घरातले वगैरे पूर्वज वगैरे आहेत सगळे. घरातलं देवघर दाखवलं, किचनची खोली दाखवली. मग त्याच्यानंतर तो बेडरूम मध्ये घेऊन गेला. मग ती बेडरूम वगैरे आणि तिकडे कॉर्नर मध्ये त्याचं ते जो रूम होता ना, जो लाकडाने हे करून ठेवलेला, तर तो आम्ही बघितला. म्हटलं की अच्छा, मी तर जवळ गेलोच नाही. मी घाबरतो, मी सरळ बोलतो, मी घाबरतो. मी तर जवळ गेलोच नाही. बाकीचे जे होते त्यांना एक्साइटमेंट, ते जाऊन बघून आले, जवळ गेले, बघितलं, अरे अच्छा हे असं आहे, असं आहे. आणि त्या रूमला खिडकी वगैरे पण नाहीये, नॉर्मल दरवाजाच आहे फक्त खोली सारखी. त्या जुन्या ह्याच्यामध्ये फक्त खोली होती. म्हटलं ठीक आहे. मी फक्त लांबनं ती खोली बघितली. म्हटलं अच्छा ठीक आहे, हे काहीतरी आहे, ठीक आहे. आणि ती, तो आम्हाला तर वाटलं तो फोटोमध्ये पण खोटं सांगत असेल, लाकूड बघितलं तर त्याला पूर्ण असं लाकडाने खिळे बिळे ठोकून पूर्ण त्याला असं पॅक करून ठेवलंय की आतमध्ये कोण जाऊच नाही, ती उखडू पण शकत नाही. असे ते मोठे मोठे खिळे आणि ते जाड प्लाय लावून बंद केलं होतं. मग तिथनं मग त्याने घराचं माळघर वगैरे दाखवलं, इथनं वरती माळघर वगैरे वगैरे. आणि त्याच्यानंतर बाहेर त्याने अंगण वगैरे दाखवलं, पाठीमागे छोटंसं त्यांनी चूल वगैरे मांडली वगैरे. म्हटलं ठीक आहे, छान आहे. मग तिथनं आम्ही परत आलो आणि हॉलमध्ये येऊन बसलो. आणि आम्ही येताना नारळ तर घेऊन आलो होतो, कारण की त्याला त्याचा नेहमीच आहे की तो घरी आल्यानंतर नारळ आपला हे करतो देवाला प्रत्येक वेळी. तर त्याने देवघर आधीच आम्हाला दाखवलं आणि आम्ही देवघर म्हणजे बाहेरनं बघितलं. नंतर त्याने, आम्ही सगळे जस्ट हॉलमध्ये आलो त्याने देवघराची कडी उघडली. आणि जसा तो आतमध्ये गेला आणि त्याने बाहेरनं लाईट चालू केली, देवघरातली लाईट चालू केली. आणि देवघर तिथले देव साईडला होते. तुला मी जस्ट विचारणार होतो. आम्ही एवढे शॉक झालो की देवघरातले देव एका साईडला होते. मी तर ते बघू म्हटलं की आता तर मी घरात कुठेच फिरणार नाहीये. शांतपणे तिथेच उभा राहिलो. तिथे बसलो, एक छोटीशी चेअर होती, त्या चेअरवरती बसलो. आणि बाकीचे मित्र पण सगळे आले आणि बसले. आता मी भरपूर ठिकाणी ऐकलं होतं की जर तुम्हाला काही नेगेटिव्ह असं जाणवलं तर त्या ठिकाणी बोलूच नका कधी. ओके. की जर तुम्ही त्या ठिकाणी बोललात तर मग बाकीच्यांना पण तेच विचार येत राहतात, मग ते घाबरतील, मग परत काय बोलतील. जर तिथे खरंच काही असेल तर त्याला तुमच्यातली ती निगेटिव्ह एनर्जी हे होईल, तो बोलेल की हा ठीक आहे, म्हणजे यांना पण काय आहे, तर ते तसं नको. ऍक्टिव्हेट जास्त होते. हा, ऍक्टिव्हेट जास्त होते. मी त्याला वाटतं की हा पॉझिटिव्हिटी इकडे तर तो जाणार नाही, करेक्ट. निगेटिव्हिटी त्याचा जास्त तो हार्नेस करणार. तर मग मी म्हटलं की सोडा, इथे तर काही नको बोलायला, खाली उतरू, गाडीत बसणार, तेव्हाच बोलू आपण काय जे काय असेल ते. आणि त्याच्यानंतर आम्ही घरात बसलो. त्याने नारळ वगैरे वाढवायला घेतला. देव सगळे परत लावले. त्याने नारळ वाढवायला घेतला. तसा त्याने नारळ वाढवला तशी घरातली लाईट गेली. बापरे. आणि जोरात पाऊस पडायला लागला. आणि तिथे, आणि आम्ही सगळे एकामेकाच्या चेहऱ्याकडे बघतोय की अरे नक्की झालं तरी काय. म्हणजे एवढं एक्सपेक्टेडच नव्हतं की असा हा नारळ वाढवतोय. जर त्याने असा नारळ वाढवला, असा ठेवला आणि तेवढ्यात लाईट गेली. आणि लाईट गेली आणि अख्ख्या घराची लाईट जायला पाहिजे, फक्त देवघरातलीच लाईट चालू आहे, अख्ख्या घरात लाईट्स नाहीये. ओके. फक्त देवघरातली लाईट चालू आहे. छोटा जो त्यांचा तो झिरो बल्ब आपला असतो पिवळ्या रंगाचा, तो काय होता, तर त्याच्यात फक्त देव दिसतोय, तो नारळ वाढवतोय आणि बाकी घरात पूर्ण अंधार. बापरे. आणि बाहेर पाऊस पडतोय, तर बाहेर पण जाऊ शकत नाही. आम्ही तिथेच बसून राहिलो. त्याने नारळ वाढवला आणि त्याच्यानंतर तो आला, परत आला, त्याने देवघर बंद केलं, दिवा वगैरे लावून तो आला, देवघर बंद केलं, तो बाहेर आला. आम्ही त्याला म्हटलं की आधी चल बाहेर, तो पाऊस आहे, त्या पावसात भिजू, पण आधी तू खाली चल आणि आपण गाडीत जाऊन बसू. आणि आम्ही एक एक करून निघालो. सगळे बाहेर आलो घराच्या. 2-3 लोक आधी पुढे गेले. मग त्याच्यानंतर ह्याची कडी वगैरे लावून, तो दरवाजा पण लागत नव्हता.
तर तो जुना दरवाजा होता तो फुगला होता. हा. आता तो बरोबर तो बसत नव्हता. तर तिथे आम्हाला एक 5 मिनिटं लागली. आम्ही थांबलो. बाकीचे लोक खाली उतरून निघून गेले. दरवाजा वगैरे लावला, खाली उतरलो आणि खाली उतरल्यानंतर हे सगळे अचानक असे ओढत बोलायला लागले. म्हटले की आता ह्या लोकांना काय झालं, तर वरती तर झालं ना सगळं. हम्म. मग आता खाली गेल्यानंतर मी प्रत्येकाची एक एक गंमत ऐकली. हम्म. आता मी तर सगळ्यात शेवटी गेलो, त्यामुळे आतमध्ये ह्यांनी आधी काय पाहिलं ते मला माहिती नाही. अच्छा. मग जो पहिला तर ज्याचं घर होतं तोच गेला हम्म. आतमध्ये. त्याने हम्म. कडी वगैरे ओपन केले, तो आतमध्ये गेला आणि त्याच्या पाठी जे 2 मित्र होते माझे, तर आणि घर तर पूर्ण पॅक. वारा पण एवढा काय वारा येत नव्हता की म्हणजे असं घराच्या आतमध्ये असा वारा जात नव्हता, कारण की घर पूर्ण चारी साईडने बंद होतं. फक्त आम्ही दरवाजा मेन उघडलेला आणि त्याच्या दरवाजाच्या इथे लेफ्ट साईडला एक शेल्फ होता, तिथे कपडे असे ठेवले होते. जसा त्याने दरवाजा उघडला तसे त्या शेल्फ मधले खाली कपडे सगळे पडले. ओके. तर आता हे त्या दोघांनी आधी बघितलं, म्हणजे जे पुढे गेलेले ते. मग हे लोक तिथे पण काही बोलले नाही. आता तेवढ्यात त्याचा जो घरातला जो मित्राचा घर होता, बोलला की अरे काही नाही, वाऱ्यामुळे असेल किंवा काहीतरी असेल. तर तो आम्हाला सांत्वन करत होता की बाबा असं काही नसेल, पण तुम्ही असेल तरी तुम्ही घाबरू नका, आल्या नका हे चालू करू. मग नंतर ते झालं. मग त्याच्यानंतर बाकीचे लोक पहिले किचन मध्ये गेले. एक मित्र तो गेला किचन मध्ये. तसा तो किचन मध्ये गेला, त्याला किचन होती एक शॅडो दिसली जाताना. म्हणजे किचनच्या इथनं लेफ्ट साईडला ती खोली होती. अच्छा. त्याला तिथनं ती शॅडो गेला जाताना दिसली, की असा तो बोलला की मला त्या खोलीकडे जाताना एक शॅडो दिसली. मी म्हटलं अच्छा. तिसऱ्या माणसासोबत पण त्याला पण काहीतरी एक्सपिरियन्स झालं. म्हणजे 2 लोकांना तर ते शेल्फ पडताना दिसला आणि एक तर मित्र होता आणि चौथ्याला तर ते हे दिसलं, शॅडो जाताना दिसली. आणि मग म्हणून हे लोक गप्प जसून आरवडत होतं ना, ते शांतपणे येऊन गप्प येऊन बसले की या लोकांना पण काहीतरी जाणवायला लागलं तिथे. मग हे सगळे तिकडे एक्सपिरियन्स झाले आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याला म्हटले की ठीक आहे चल, आता अजून तुझ्या इथे घराजवळ फिरण्यासाठी काय आहे जवळपास. तो बोला ना इथे पुढे एक नदी जाते, आपण नदीकडे जाऊ. आज म्हटलं की चल, आता काय 4 वाजत आले संध्याकाळचे, जाऊ आता नदीकडे. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो नदीकडे. जाताना गाडी चालवता मी बघतोय नदीकडचा रस्ता छोटा, म्हणजे एक सिंगल गाडीत जाईल एवढाच रस्ता होता. आणि तिथे रस्त्यावरती फुलं पडली आहेत. तर मी म्हणतोय की रस्त्यावरती फुलं पडलीत आणि आपण नदीकडे चाललोय. मग मी त्याला विचारलं की मला सांग तिथे स्मशान आहे का. तो बोलतो हो, पुढे स्मशान आहे. आणि आता ते कसं होतं, पूलच्या इथे खाली आता तो बोलला की तिथे आपण उतरू, तिथे बसू, खेकडी बिकडी भेटली तर आपण खेकडी पकडूयात, नाहीतर मग आपण पोहूयात पाण्यात बसू. आणि मी म्हटलं ठीक आहे. आम्ही पाण्यात वगैरे बसलो, पोहलो. तर तिथे आम्ही बसलो, तर तिथे पण त्याने किस्सा सांगितला आम्हाला की आणि तो म्हणजे आम्ही जेव्हा गेलो होतो जून जुलैमध्ये गेलो होतो, तर तो मार्चमध्ये एकदा आला होता आणि तो पण असंच मित्रांसोबत आला होता. त्याचे जे बिल्डिंग मधले वगैरे मित्र वगैरे ते सगळे आले होते. तर ह्या लोकांनी काय केलं की तो जे जे घर होतं ना जिथे आम्हाला ते जुनावाला घर, तर तिथे या लोकांनी चिकन बनवलेलं. या लोकांनी चिकन वगैरे बनवलं. आता मला हेच कळत नाही की हा कोकणातला आणि हे जे अजून 2-3 मित्र होते ते पण कोकणातलेच होते, जे त्यावेळेस आले होते त्यासोबत. तर आता मला हे कळत नाही की तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की आता इथे जर काय आहे आणि तिथे म्हणजे जर तुम्ही बनवताय, चला ठीक आहे तुम्ही बनवलं, तर त्या लोकांनी ते बनवून त्या स्मशानाजवळ गेले खायला. आणि कारण की तिथे नदी होती, त्यांचा असा पर्स्पेक्टिव्ह की चल नदीपाशी मस्तपैकी बसू आणि खाऊ, मस्तपैकी पाण्यात पाय टाकून बसून खाऊयात. हे लोक नदीच्या इथे गेले आणि चिकन वगैरे घेऊन तो असं परातीमध्ये चिकन घेतलं या लोकांनी. गाडी म्हणजे तिथे तीच टेम्पो होती, दुसरा एक मित्र होता आधीचा चालवणारा, त्या टेम्पोत बसून खाली गेले, गाडी लावली आणि तिथनं खाली उतरून असा एक स्लोप आहे तिथे आणि खाली असा तो सिमेंटचा, म्हणजे खाली सगळं एवढा सिमेंटचा आहे आणि खाली सगळी दगडी आहेत आणि त्या खाली मस्त तुम्ही पाय टाकून वगैरे बसू शकता. तर हा चालता चालता खाली गेला पाण्यापाशी आणि त्याचा पाय सरकला आणि ती परात त्याच्या हातातनं पडली आणि जी परात पडली त्या परातीमधनं बरोबर 4 पीस साईडला पडले. बाकीचे जेवढं पण ते चिकन होतं ते परातीमध्येच होतं. मग हे सगळं झालं. मग हेच किस्सा, मग हे जाऊन त्यांनी घरी सांगितले की अरे असं असं झालं. तो पडला आणि तो पडला तर त्याच्या पायाला पूर्ण खरचटलं. तर त्यामुळे त्याला चालता पण येत नव्हतं. मग त्यांनी तिथे कसं ते काय खाल्लं, तिथनं घरी गेले. मग घरी जाऊन त्यांनी सांगितलं, त्याची घरातले जे आजोबा आजी वगैरे जे काय असतील त्यांना सांगितलं. तर ते बोलले की तुम्ही तिथे मुळात जायलाच नाही पाहिजे होतं खायला. आणि स्मशानाचे जाऊन खाणं तेवढं तर तुम्हाला कळायलाच पाहिजे होतं की तिथे जाऊन तुम्ही खाणारच का. स्मशान आहे बाजूला, तिथे आहे. इकडे जर प्रेत जात तर तिथे
स्लोप बाजूलाच स्लोप आहे, तुम्ही तिथे जाऊन खायलाच नाही पाहिजे मुळात. मग ते बोलले की ठीक आहे चला जाऊन द्या. तो बोला आमच्या ताटात असं असं पडलं, मी सरकलो पडलो आणि बरोबर 3-4 पीस असे साईडला पडले. मग त्याचे आजोबा म्हणले की ठीक आहे, म्हणजे ज्याला हवे होते त्याच्या नावाचे ते गेले, पण तुम्ही याच्या पुढे ते काय करू नका, तिकडे जाऊ बिऊ नका, आणि गेला तरी चिकन मटन वगैरे काही घेऊन जाऊ नका. कारण असं म्हणतात ना कोकणामध्ये की कोकणातच नाही, जितके आपण आता पॉडकास्ट केलेत ना, तितक्या काही काही पॉडकास्टमध्ये एक गोष्ट साम्य होती की नेगेटिव्ह एनर्जीज ज्या असतात त्या नॉनव्हेजला अट्रॅक्ट होतात. हा पण तोच त्यातलाच किस्सा एक झाला. नॉनव्हेज म्हणा तुमचं, मग परत दारू असेल, दारू. सिगरेट असेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींना निगेटिव्ह एनर्जी लवकर अशी अट्रॅक्ट होते. तर हा माझा संगमेश्वर मधला एक किस्सा होता. आता आपण ह्या चिकन मटनच्या टॉपिकवरून तुम्हाला एक छोटीशी एक फक्त गोष्ट सांगतो. म्हणजे मी जन्माच्या अगोदरची गोष्ट आहे, म्हणजे मला माझ्या आजीने माझ्या आईने वगैरे सांगितलेल्या गोष्टी. तर आधी ज्यावेळेस म्हणजे ही गोष्ट साताऱ्यातली आहे. ओके. साताऱ्यात म्हणजे आम्ही त्यावेळेस म्हणजे 90s मधली गोष्ट असेल, तर सगळ्यांची अशी छोटी छोटी कौलारू घरं होती, आणि पाणी भरायला ना थोडंसं पुढे 200-300 मीटर वरती ना पुढे एक नळ होता. त्या नळाची ते पाणी भरायला जायला लागायचं, आणि तिथेच पुढे संडास बांधले होते गव्हर्नमेंटचे. तर त्यावेळेस ते जे संडास बांधायचे ना, तर आपल्या इकडे कसं आता जे आपण नॉर्मल वॉशरूम्स वगैरे जे बघतो, तर ते पूर्ण कॉन्क्रीटचे केलेले असतात. तिकडे नसते, तिकडे फक्त साईडचं कॉन्क्रीटचं असायचं, वरती ते काय करायचे, पत्रे टाकायचे. तर तर माझ्या मम्मीचे मामा होते, तर ते तिकडे गेले वॉशरूमला रात्री. म्हणजे ते कामावरनं आले आणि ते म्हटले की आता काय घरी जातो, तर वॉशरूमला तर परत इकडे यावंच लागेल, घरी जाऊन परत एवढ्या लांब येण्यापेक्षा जातो वॉशरूम करतो, तसंच घरी जातो. ते गेले वॉशरूमला आणि ते वॉशरूमला बसले आणि त्यांना अचानक असं कांदा त्यांचा असं जड वाटायला लागला. ओके. मग त्यांनी विचार केला की असं का होतंय माझ्यासोबत. मग त्यांनी तसं असं वरती बघितलं, तो वरती एक माणूस लटकत होता आणि त्याने त्याचे पाय त्यांच्या गळ्यामध्ये इथे सोडले होते. बापरे. त्यांनी जे बघता तिथनं ते पळत सुटले, ते डायरेक्ट ते घरी गेले. आणि त्यांच्यासोबतच अजून एक किस्सा 1-2 महिन्यानंतर घडला की परत रात्री कामावरून लेट आले, नळाची ते बाकडा होता, तर त्यांना सवय होती आपलं काहीतरी तंबाखू सिगरेट वगैरे काहीतरी प्यायचे ते. तर मग तंबाखूच ते खात होते त्यावेळेस, आणि ते बाहेरून बसले, म्हटले काय आता खातो आणि जातो घरी, आणि बाहेर बाकड्यावरती बसले नळाच्या इथे. आणि त्याच्यानंतर मग ते बसले खात होते, आणि त्यांच्याकडे रात्रीचे 1-2 म्हणजे 12-1 वाजले असतील, रात्री लेट यायचे ते. आणि त्यांना एक माणूस दिसला, म्हणजे त्यांच्यापाशी आला, आणि तो माणूस पण असा उंचीला खूप होता, म्हणजे 6-6.5 फुटाचा माणूस असेल. ओके. आणि पूर्ण असं असे कपडे घातले त्याने, मस्त असे टकाटक कपडे घातले, आणि तो आलाय आणि त्यांना बोलतोय की तंबाखू दे. आता ह्यांनी काय केले, यांनी आधीच खाऊन बसले होते तिथे, ते म्हटले की आता खातो, थोड्या वेळ बसतो आणि मग जातो घरी. आणि ते खाऊन बसले होते. मग नंतर तो माणूस आला, तो बोलतो तंबाखू दे मला. तर हे म्हटले की माझ्याकडे नाहीये, होती ती मी खाऊन टाकली. आता ह्याच्याकडे होती तंबाखू, काका म्हणजे मम्मीच्या मामाकडे. पण हे म्हटले की आता एवढ्या रात्रीचा कोण माणूस मला येऊन तंबाखू विचारतोय, तर मी याला तर देणार नाही. मग नंतर ह्यांना आला डाऊट. ह्यांनी काय केलं, त्याच्या पायाकडे बघितलं, आणि त्याचे पाय होते उलटे. ओके. तर आता ह्यांना इथे घाम फुटायला लागला, आणि तो तंबाखू मागतच चाललाय की मला देच, मला देच. हे म्हटले माझ्याकडे नाहीये. तो बोलतो मला माहिती तुझ्याकडे आहे, मला दे. मग ह्यांनी नाही 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 केलं, आणि कसं आहे की तो त्यांच्या समोर उभा होता, आणि ह्यांना धावायचं जरी झालं की त्यांच्या समोर पाठीमागेच ती गल्ली होती, त्याला क्रॉस करून धावायला लागलं असतं. मग हे थांबले, ह्यांनी शांतता घेतली, म्हटले नाही माझ्याकडे, मी नाही देणार, असली तरी मी नाही देणार, पण नाहीच आहे माझ्याकडे. मग नंतर हे 2 मिनिटं हे लोकांनी आर्ग्युमेंट केला, आणि तो नंतर निघून गेला. आणि निघून गेला, जसा थोडा पुढे गेला तसा तो मागे परत फिरला, आणि त्यांना तो बोलला की जर तू दिली असतीस ना, मी तुला घेऊन गेलो असतो इथून. आणि ते जेव्हा ते बोलले, त्यानंतर तर ते जे पळत ते घरपर्यंत सुटले, ते घरी पोहोचले, दरवाजा बंद करून झोपून गेले, आणि सकाळी उठलं तर पूर्ण तापाने फणफणले होते. आता तू जो एक किस्सा सांगितला टॉयलेट मधला, त्यावरून ना एक इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे की आता आपल्या कोकणामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण बघतो गावी वॉशरूम्स जे बाहेर असतात, घरी ठेवत नाहीत. त्यामागचं कारण पण हेच आहे की वॉशरूम म्हटलं की जिथे अशी जिकडे घाण असते ना, तिथे नेगेटिव्ह एनर्जीज किंवा भरपूर अशा एनर्जीज तिथे थांबतात.
म्हणून मुंबईमध्ये पण जेव्हा वॉशरूम बाहेर असतात ना, तिथले तू बघशील ना, ते बरेचसे असे किस्से आहेत सांगा की मी वॉशरूममध्ये हे अनुभवलेलं आहे. म्हणून आपल्या कोकणामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा वॉशरूम लोक घराच्या बाहेर ठेवतात. आणि समजा आपण कुठे शहराच्या भागात राहत असतो, तर बट ऑब्वियस वॉशरूम घरीच असतं. त्यामुळे ॲक्च्युली एव्हरी इयरली तिथे आपलं हाऊस क्लीन होणं गरजेचं आहे. तर ते आपण त्यावरती भर दिला पाहिजे. आपण जस्ट नेग्लेक्ट करतो गोष्टी या. कारण आपण शहरामध्ये राहणारे लोक एवढे काही मारत नाहीत. आणि गावी या गोष्टी जास्त पाळल्या जातात की घरी वॉशरूम नसलं पाहिजे. त्यामागचं शास्त्रीय कारण किंवा व्हॉट एव्हर जे मानणारी गोष्ट ते हे कारण असतं. आणि म्हणूनच मे बी त्या गोष्टी जास्त ॲक्टिव्ह होतात. नाही बरोबर आहे. पण कसं आहे आता शहरामध्ये जरी आपल्याला ज्याला माहिती असेल, की करायला पाहिजे आपण पूजा वगैरे काही ना काहीतरी. पण कसं असतं, की प्रत्येकाकडे त्याला वेळ नसतो. मुंबईमध्ये राहणं, शहरामध्ये राहणं म्हणजे काय त्याचं धावपळीचंच जग आहे. त्याला सकाळी जायचं आहे, तो रात्रीच येणार. करेक्ट. तर त्यामुळे भरपूरशा कुठे निग्लेक्ट होतात आणि नाही करत लोकं. गावाकडचे कसे त्यांना माहिती आहे, की आता हां, हे आलं, आम्हाला यावर्षी पूजा करायची, यावेळेस करतात. त्यांच्या ठिकाणी ते होऊन जाते गोष्टी. पण इकडे आपल्या इकडे नाही होत या सगळ्या गोष्टी. आणि ते जे गळ्यात ते जे त्यांच्या पाय घातलं होतं, त्यानंतर त्याची बॅक स्टोरी काय होती, की त्यांनी नंतर मग आजूबाजूला घरी विचारलं वगैरे, की हे बाथरूममध्ये असं-असं झालं होतं माझ्यासोबत. मग त्यांना नंतर कळालं, की त्या बाथरूममध्ये एका माणसाने फास लावून घेतली होती. बाथरूममध्ये. तर त्यांचे कसे तुम्हाला सांगितले पत्र्याचे होते. ते पत्र्याला पण आहे ना, एक असे बार मारले जायचे आणि त्याच्यावरती पत्रा टाकायचा. तर त्याने तिथे फास लावून घेतली होती आतमध्येच. अजून कोणाला त्याच ठिकाणी आलेत तसे अनुभव? भरपूर लोकांना आलेत. म्हणजे ओके. आजूबाजूच्या लोकांकडून मी ऐकलंय, की तिथे काही लोकांना लागीर म्हणजे पछाडतात. ते पण झालेले आहेत. काही लोकांना पछाडले आहेत वगैरे, वगैरे अशा भरपूरशा स्टोरी ऐकल्यात. ओके. आणि काय आहे, की आणि तेच वॉशरूम आहे. तिथेच खाली विहीर आहे. म्हणजे थोडीशी पुढे गेल्याने एक विहीर आहे. तर लोकं काय करतात, उतारा काढला, टाकला विहिरीत. ओके. उतारा काढला, इथे टाकला आणि तो 3 रस्ता पण एक येतो तिथे. ही गली इथनं आली, हा एक रस्ता आणि इकडे अजून एक रस्ता. असे 3 रस्ता पण येतो. तर उतारा काढला की त्या 3 रस्ता ठेवायचा असतो. काही लोकांचं असं असतं. मग ते 3 रस्त्यामध्ये ठेवणं. तिथे बाजूला वॉशरूम आहे आणि तिथेच पुढे विहीर आहे. तर मग ते काढला ते नारळ, टाकला विहिरीमध्ये किंवा कोणी तिथे सकाळी ठेवला असेल, आता कुठे फेकायला नाही, तो कोण घेणार, कुठेही टाकणार. तसं आहे आणि त्या विहिरीचं पण एक आहे, की तिथे पण भरपूर लोक म्हणजे त्यावेळेस एक बाईनी वगैरे उडी वगैरे मारून त्यात सुसाईड वगैरे केली होती. तर काही लोकांना तिथे रात्रीच्या वेळी आवाज येतो तिचा, रडण्याचा आवाज येतो किंवा ती हाक मारते. काही लोकांना तर त्यांच्या नावाने हाक मारताना पण त्यांना जाणवलंय. त्या विहिरीतनं आवाज येतो. हाकामारी. हाकामारी प्रकार. त्यांना आवाज येतो त्यातनं किती किती आवाज येते तुम्हाला, की ज्याचं नाव असेल ते. तर अशा काही भरपूर गोष्टी घडतात. पण आता कसं झालंय, की आधी या गोष्टी भरपूर घडायच्या. आता कसं आहे, सगळी तिथे घरं झालीत, आता बिल्डिंगी झाले, तर त्यामुळे आता एवढा काही सगळ्यांना एक्सपिरियन्स येत नाही. पण हे जे वॉशरूम आहे ना, ते अजूनही आहे तिथे. ओके. फक्त ते आता ते नवीन प्रकारे थोडं रेनोव्हेट करून ठेवलेलं आहे. म्हणजे जे आता पूर्ण असं ते सिमेंटचं केलंय आणि भरपूर अजून बाजूला वॉशरूम झालेत. पण आहे अजून तिथे तसं ते वॉशरूम. संजीव, थँक्यू सो मच. तू आज आपल्या शोवरती आलास वेळात Thank you. वेळ काढून. आणि तुम्हाला सुद्धा संजीव सारखं आपल्या शोवरती यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या चॅनलची लिंक सापडेल. तुम्हाला जाऊन तो फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या शोवरती येता येईल आणि तुमचे जे काही किस्से असतील ते तुम्हाला आमच्या थ्रू आपल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद. भेटूया पुढच्या रविवारी.